नमस्कार, मी बाबुराव पाटील आलूरकर, आलूर नेरळी येथील गड ग्रामपंचायत येथील माजी सरपंच। मी एक निवेदनाद्वारे बावनकुळे साहेब प्रदेश अध्यक्ष यांच्याकडे व आता होणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे पण मी निवेदनाद्वारे मागणी केलेली आहे की राजेश पवार साहेब यांनी मंत्री व्हावं। मंत्री कशासाठी व्हावं? कारण त्यांना खूप कामं केलेली आहेत, पण मंत्रीपद दिल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याच्या नंतर त्यांनी अजून भरपूर कामं करतील, निस्वार्थपणाने कामं करतील। त्याच्यासाठी निस्वार्थ काम करणाऱ्याला साहेबांनी मंत्रीपद द्यावं व त्यांनी खूप मतांनी नायगाव मतदारसंघामध्ये त्यांनी निवडून आलेले आहेत। त्याकरिता आजपर्यंत कोणतेही आमदार आजपर्यंत झालेले कोणतेही आमदार खेड्यापाड्यामध्ये रोडचे कामं झालेले नाहीत आणि आजपर्यंत चिखलमय रोड होते, चिखलामध्येच होते सगळे लोक। आज चांगले रोड झालेले आहेत आणि आज त्यांनी हजारांना नाही लाखांना नाही हर गावामध्ये 2 कोटी 3 कोटी 2.5 कोटी असे पैसे देऊन त्यांनी रोडचे काम विकास काम केलेले आहेत, विकास निधी आणलेले आहेत। त्याच्यासाठी विकासाची निधी खेचून आणणाऱ्याला खरंच राजेश पवार साहेबांना मंत्रीपद दिल्यास सगळ्यांचं चांगलं होईल, सगळ्या गावाचं चांगलं होईल व गोरगरिबांचं चांगलं होईल। देवदर्शन सांभाळणारा, देवधर्म सांभाळणारा, देशाला सांभाळणारा माणूस हे राजेश पवार साहेबाकडे ॲक्टिव्ह आहेत त्यांनी। कारण देवालाही सांभाळणार घेऊन जाणारे आहेत त्यांनी वयोवृद्ध लोकांना आणि देशाला सांभाळणारे आहेत। त्याच्यामुळं निष्कलंक माणूस, निस्वार्थी माणूस असं राजेश पवार आहेत। त्याकरिता राजेश पवारला मंत्रीपद देण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे साहेबांकडे माझी विनंती आहे की बार विनंती करालो की ह्या तिन्ही तालुक्याला सुधारण्यासाठी त्यांनी मंत्रीपद द्यावं, ही माझी कळकळीची विनंती आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच हिंदू सम्राट 24 न्यूज चॅनलला सबस्क्राइब आणि लाईक करायला विसरू नका। अधिक माहितीसाठी संपर्क करा मुख्य संपादक लालाजी इमणेलू।